आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात फरार मुख्य आरोपीच्या मुसके आवळण्यासाठी पालघर पोलिसांकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्य आरोपी अविनाश धोडी याची सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली सुरू करून लवकरच अविनाश धोडी याची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। फरार आरोपीच्या संदर्भात जी प्रोक्लेमेशनची कारवाई आहे ती कारवाई सध्या सुरू आहे। त्याची जे प्रॉपर्टी आहे ती जप्त थोड्या दिवसामध्ये पूर्ण प्रॉपर्टी जप्त होईल। त्याच्या नावावर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जप्त होईल। आमच्या एलसीबीच्या टीम हे सातत्याने काम करत आहेत। जे काही क्ल्यू मिळत आहेत त्याच्या आधारावर काम सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाऊ शकते। अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी मागील 60 दिवसांपासून फरार आहे। अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीने फिरवत 5 आरोपींना अटक केली होती। अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धोडी यांची लाल रंगाची ब्रीझा कार आणि मृतदेह गुजरात राज्यातील मलाफलिया येथील बंद पडलेल्या दगडखाणीतून शोधून काढत धोडी प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवलं। जरी असं असलं तरी पोलिसांना गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी दारू माफिया अविनाश धोडीसह इतर 3 आरोपींना अटक करण्यात अद्यापही यश आलेलं नाहीये। यामुळे पोलीस आरोपींचा शोध घेण्यात का अपयशी होत आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात अशोक धोडी यांचा शोध घेण्यापूर्वी कुटुंबियांनी संशय व्यक्त केलेल्या अविनाश धोडी याला पोलिसांनी चौकशीसाठी वेवजी येथील चौकीत आणलं होतं। मात्र येथूनच आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे वेवजी पोलीस चौकीत अविनाश धोडी याची चौकशी काही गुन्हे शाखेचे पोलीस स्थानिक पोलीस करत असताना मुख्य आरोपी पळूच कसा शकतो असा संशय देखील कुटुंबियांनी व्यक्त केला होता। त्यांचा व्यवसाय म्हणजे ते दारूचा फार मोठा, पूर्ण जिल्ह्यात तो दारू द्यायचा, एवढा मोठा व्यवसाय आहे त्याचा। एवढ्या त्याच्या घरी 3, 4, 5 गाड्या आहे, 1-2 तर त्याच्या सासरवाडी ठेवलेल्या आहे। एवढा ते कुठून आला, कुठून पैसा? तो म्हणजे दारूचा व्यवसाय करायचा पूर्ण। त्याच्यामुळे कुठेतरी पोलीस त्याला साथ देत, पोलीस साथ देत, पूर्ण घोलवड पोलीस एलसीबी वगैरे साथ देत असेल असं मला वाटतं। अविनाश रमण धोडी हा पालघर जिल्ह्याचा खूप मोठा दारू माफिया आहे। गोलवड स्टाफ मध्ये आणि तलासरी पोलीस स्टेशन यामध्ये त्यांचे 1.5-2 लाख रुपये सेक्शन चालायचे, हप्ते वगैरे त्यांचे चालायचे। 24 तास झाले तरी पण ते लोकांना आम्ही संशयिक लोकांचे नावे सुद्धा दिलेले, ते सुद्धा त्या लोकांनी लवकर नावे नाही घेतलेले आणि ते नावे वगैरे त्यांनी जॉब घेतलेला तो पण 7-8 दिवस नंतर घेतलेला आहे आणि FIR दाखल सुद्धा त्याने केली, ती 7-8 दिवस नंतर घेतली। तर आम्हाला असं वाटतंय की एवढे दिवस घेतले ना हे लोकांनी, तर जो आरोपी अविनाश रमण धोडी आहे याने त्याला 5-6 दिवस जे भेटले त्याच्यामध्ये जे पुरावे त्याला भेटलेले आहेत त्याने नष्ट केले असेल असं आम्हाला वाटते। आणि दुसरी गोष्ट तो फरार झाला म्हणजे आम्हाला असं आता वाटतंय की घोलवड पोलीस स्टेशन यांचा पण हात असेल असं आम्हाला वाटत आहे। आणि पालघर पोलिसांकडून आरोपीच्या मुसके आवळण्यासाठी त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी आरोपी दारू माफिया अविनाश धोडी याला पळवून लावण्यात पोलिसांचा हात होता का? तसंच दारू माफिया अविनाश धोडी याचे पोलिसांशी असलेले आर्थिक हित उघड होऊ नये यासाठी पोलीसच त्याला सहकार्य करतायत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दारू तस्करी करताना अविनाश धोडी याचे अनेक पोलिसांशी आर्थिक हित संबंध असल्यानं त्या पोलिसांचा शोध घेऊन चौकशी केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा।